श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच असले पाहिजे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. इथं मी साधी सरळ आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडून घेतली आहे. पूजा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण दर्शन घ्या. इथं आहे आमचा वरचा देवारा, श्री स्वामी समर्थांचा मूर्ती आहे. विठ्ठलाची आहे. खाली अशी पूजा मांडून घेतलेली आहे. आपली साधीच केलेली आहे. इकडं देवीला नैवेद्य म्हणून शेवळ्याची खीर करणार आहे मी. गॅसवर कढई ठेवून थोडं गॅस बारीक करायचा आणि शेवळ्या भाजून घ्यायच्या थोड्या. आणि इकडं थोडं काजू बदाम घ्यायचं. त्या काजू बदामचं थोडं अर्ध निम्म असं तुकडं करायचं. आणि मी गॅसवर बघा पातेलं ठेवलं आहे. त्यात जरा तूप ओतून काजू बदामचे तुकडे थोडे म्हणजे परतून घेणार आहे. त्यात नंतर शेवळ्या टाकणार. शेवळ्या टाकली त्या आणि शेवया टाकून झाल्या. वेलची पावडर थोडी टाकायची म्हणजे छान असा खाताना सुगंध वास आला पाहिजे ना, त्यामुळे झालं. इकडं दूध घेतलं आहे. दूध ओतलं मी त्यात. दूध ओतून झाल्यावर हलवायचं एकदा दोन वेळा. त्याला काय म्हणजे असे होत नाही जास्त साईडला. आपल्याला तुम्हाला जशी पातळ पाहिजे असली तर पातळ, घट्ट पाहिजे असले तर घट्ट करू शकता तुम्ही, कारण की त्याच्या आवडीनुसार असतं ना. त्यामुळे कुणाला कशी पण लागते, घट्ट पातळ, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. इकडं मी बघा हे केलेलं आहे. माझी खीर तयार झालेली आहे. नक्की सांगा कशी झाली कमेंट करून. चला भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.